बार्टी, सारथी आणि महाज्योतीची स्वायत्तता धोक्यात आलेली आहे। प्रशिक्षणासाठी 8 खासगी संस्थांची निवड करण्यात आलेली आहे। स्पर्धा परीक्षेची प्रशिक्षण देणाऱ्या 8 खासगी संस्थांची निवड होणार आहे। संचालक मंडळ आणि महासंचालकांच्या अधिकारावर घाला घालण्यात आला असेही देखील आरोप केले जात आहेत। बार्टी, सारथी आणि महाज्योतीची आता स्वायत्तता धोक्यात येते की काय अशी तर चर्चा सुरू झालेली आहे, कारण स्पर्धा परीक्षांसाठी आता 8 विविध संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेले। जितेंद्र, बार्टी आणि महाज्योती संदर्भातली मोठी बातमी समोर येते, त्यांची स्वायत्तता आता धोक्यात येते की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे, काय अधिकची माहिती आहे? प्राची, केवळ बार्टी आणि सारथीच नाही तर महाज्योती आणि अमृत ज्या आहेत संस्था, ज्या विविध दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पूर्व प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देतात, त्याचबरोबर ज्या काही त्यांना सोयी सुविधा लागतात शिक्षणासाठी त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत। आणि या संदर्भात आता जे आहे ते एक नवीन 8 खासगी संस्था च्या वतीने यांना पूर्व प्रशिक्षण देण्याची योजना आहे। आणि यासाठी TRT म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे, अध्यक्षतेमध्ये एक समिती गठीत केली आणि या समितीच्या मार्फत आता एक 8 खासगी संस्थांची निवड होणार आहे। मात्र ही जी निवड आहे त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि या खासगी संस्थांच्या माध्यमातून जे सर्व पूर्व प्रशिक्षण आहे किंवा प्रशिक्षण आहे ते राबवण्यात येणार असल्याचा घाट घालण्याचा आरोप नक्कीच जितेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर यासाठी आपण अधिक बोलण्यासाठी जाणार आहोत। अमोल वेताम, विद्यार्थी नेते आपल्यासोबत जोडले गेलेत। अमोलजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। बार्टी, सारथी आणि महाज्योतीची स्वायत्तता आता धोक्यात आलेली आहे, कारण प्रशिक्षणासाठी 8 खासगी संस्थांची निवड केली जाणार आहे। विद्यार्थी नेते म्हणून तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? मुळात बार्टी, महाज्योती, सारथी आणि अमृत योजना या विविध स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी संस्थेला टेंडर मार्फत त्यांची निवड केली जाते। म्हणजे या प्रशिक्षण देण्यासाठी निविदेच्या मार्फत अनेक संस्थांना इन्व्हाइट केलं जातं। परंतु आता सध्याच्या घडीला आपण पाहता की संचालक जे ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत एक समिती गठीत करण्यात आली होती शासनातर्फे, आणि त्या समितीच्या अंतर्गत आता फक्त 8 खासगी संस्थांनाच ते प्रशिक्षण देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। त्यामुळं जी स्वायत्तता आहे या संस्थेची, बार्टी, सारथी, महाज्योती व अमृतची, तर ती धोक्यात आलेली आहे आणि सरकारने हे पाऊल तत्काळ मागे घ्यावं अशी आमची विनंती देखील आहे। आणि असं आपण बघितलं की अनेक टेंडर देण्यामध्ये देखील अनेक घोटाळे दिसून येत आहेत आणि त्याची देखील चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। धन्यवाद अमोलजी, तुम्ही साधलेल्या या संवादासाठी।